श्रावण शनिवार उपाय. शिवलिंगावर काळ्या तिळांनी अभिषेक. श्रावण शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ आणि पाण्याने अभिषेक करा. शनिवार आणि शनी यांचा काळ्या तिळांशी खोल संबंध असल्याचे म्हटले जाते. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाका. त्याचा शिवलिंगावर अभिषेक करा. यामुळे पापांपासून, शनिदोषापासून आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते. शनी साडेसाती दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. अपराजित फुलाचा वापर. श्रावण महिन्यात शनिवारी शिवलिंगावर निळे फूल किंवा शमीचे पाने अर्पण केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो. ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा ध्येय आहे त्यांनी हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरते. शास्त्रामध्ये शनिदेवाचे फूल म्हणून मानले जाते. पूजा करतेवेळी शमीची पाने अर्पण केल्याने शनी दोष दूर होतो आणि शनिदेव प्रसन्न देखील होतात, अशी मान्यता आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा. श्रावण महिन्यात शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. हा दिवा शिवलिंगाच्या उजव्या बाजूला लावा. तसेच ओम शनीश्वराय नमः ह्या मंत्राचा 10 किंवा 108 वेळा जप करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासोबतच आजार आणि अडथळ्यांपासून संरक्षण होते. दूध आणि केशर. श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गाईच्या दुधात थोडेसे केशर मिसळून मंत्रासह शिवलिंगावर अर्पण करावे. जर वैवाहिक जीवनात सतत भांडणे, मतभेद किंवा वियोगाची परिस्थिती आल्यास हा उपाय करणे फायदेशीर ठरू शकते. केशर दुधाच्या मिश्रणाने लक्ष्मी तत्व सक्रिय करते, ज्यामुळे संपत्ती आणि समृद्धीचा प्रभाव वाढतो. शनिवारी शमीची पूजा करणे. श्रावण महिना हा शनिदेवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र महिना मानला जातो. तर शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी जर शमीची पूजा केल्याने शनीच्या वेदना, साडेसाती, ध्येय आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्तता मिळते. श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते आणि काही विशेष उपाय देखील केले जातात. शनी दोषापासून मुक्ती मिळते. तर शनिदेवाला श्रावण महिन्यातील शनिवारी मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. यानंतर काळे तीळ, उडीद डाळ आणि तेलाचे दान करावे. शनीच्या ह्या उपायाने शनीच्या अर्धशतकाचा प्रभाव कमी होतो. शनिवारी शनीची पूजा केल्यानंतर शुभ चालीसा आणि शनी चालीसा या दोन्हीचे पठण करावे. ह्या उपायाने शनी दोषाची वक्र दृष्टी टाळता येऊ शकते. श्रावण शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ह्या उपायाने शनी दोषापासून मुक्ती मिळते. शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावे आणि शनिदेवाच्या मंदिरात जावे आणि विधीनुसार त्यांची पूजा करावी. तसेच त्यांना मोहरीचे तेल अर्पण करावे. आता पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाला किमान 7 प्रदक्षिणा घाला. शनिवारी हा उपाय केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यांची विशेष कृपा भक्तांवर राहते. यामुळे जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि यशाच्या मार्गातील अडथळे देखील हळूहळू दूर होऊ लागतात. जर तुम्ही आयुष्यातील दुःख आणि अडथळ्यांनी त्रस्त असाल तर शनिवारी एक छोटासा उपाय करून पहा. यासाठी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच शनी चालीसा देखील वाचली पाहिजे. असे केल्याने व्यक्ती महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्त होऊ शकते आणि जीवनात सुख समृद्धी मिळू शकते. यासोबतच मानसिक शांती देखील मिळते. त्याचवेळी शनिवारी संध्याकाळी हनुमान चालीसा देखील वाचावी. असे केल्याने व्यक्तीला भीतीपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद येऊ शकते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि पैशाशी संबंधित समस्यांसाठी तुम्ही शनिवारी फुलांचा वापर करू शकता. यासाठी शनिवारी रुईची 7 ताजी फुले घेऊन शनिदेवाच्या मंदिरात अर्पण करावी. शनिदेवाचा मंत्र जप करा. त्यातलेच एक फूल घराच्या प्रवेशद्वारावर ठेवा. असे केल्याने तुम्हाला शनिदोषापासून मुक्तता मिळू शकते आणि आर्थिक संकटातूनही मुक्तता मिळू शकते. शनिवारी रुईच्या फुलाचा वापर केल्याने शनीचा वाईट प्रभाव कमी होतो आणि संपत्ती वाढते. शनिवारी शनिदेवाला काही खास वस्तू अर्पण करणे आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे खूप फलदायी ठरते. असे मानले जाते की अशा परिस्थितीत शनिवारी शनी महाराजांना काळ्या तिळाचा लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि प्रसाद म्हणून खावा. हा उपाय केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शनिदेव लवकर प्रसन्न होतात. शनिवारी काळ्या तिळाच्या ह्या उपायाने शनिदेव तुम्हाला तुमच्या जीवनात प्रगती होऊ शकते आणि व्यवसायातही यशाचे नवीन मार्ग उघडू शकतात. शनिवारी करायचा सर्वात प्रभावी रामबाण उपाय तर काळ्या तिळाचा विशेष पूजा.
आणि दान फक्त एकदाच हा उपाय मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा. मग पहा लवकरात लवकर कसे सर्व संकट आणि त्रास नाहीसे होतील. शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे घालावे, घरात किंवा शनी मंदिरात जावे, शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. एका लहान काळ्या कापडात 125 ग्रॅम काळे तीळ घ्या, त्यावर 7 काळ्या मिरच्या, एक लोखंडी खिळा म्हणजेच मोठी कीळ आणि एक कोळशाचा तुकडा बांधा. ही पोटली शनिदेवांना वाहून 11 वेळा ओम श्री शनीश्वराय नमः हा मंत्र म्हणत फिरवा. नंतर पोटली कोणत्याही वडाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात दान करा किंवा पुरून टाका. परत येऊन शनिदेवांसमोर तेलाचा दिवा लावा आणि शनिस्तोत्र किंवा दशरथ रथ कृत शनिस्तोत्र वाचा. हा उपाय केल्याने फायदे: शनीची 7.5 2.5 वर्षाची ढैया, शनीची महादशा यातून त्वरित मुक्ती मिळते, नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात, कर्जातून मुक्ती मिळते, आजारपण, मानसिक त्रास, कौटुंबिक क्लेश कमी होतात. हा उपाय एकदाच केला तरी शनीचा त्रास होत नाही असा अनुभव आहे. दिवा लावताना त्यात एक लवंग ठेवा. तर ज्योतिषशास्त्रात पूजा करताना दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे. अनेकदा लोक शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतात, पण जर तुम्ही त्या दिव्यात एक लवंग ठेवला तर तुमचे नशीब बदलू शकते. होय, जर तुम्ही ह्या दिव्यात एक लवंग ठेवला तर पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ शकते. ह्यासोबतच व्यक्तीची आर्थिक स्थितीही मजबूत होते. असे मानले जाते की जर तुम्ही हे सतत केले तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. दुसरीकडे शनिवारी संध्याकाळी नियमितपणे मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने भगवान शनिदेव प्रसन्न होतात. शनिवारी दिव्यात लवंग ठेवण्याचे फायदे: शनिदेवाला लवंग अर्पण केल्याने त्याचे आशीर्वाद मिळतात आणि शनीच्या 7.5 आणि ढैयाचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. लवंगामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे गुणधर्म असतात, म्हणून दिव्यात लवंग लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते. लवंग जाळल्याने मानसिक ताण, नकारात्मक विचार कमी होतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. काही मान्यतेनुसार लवंग जाळल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते. शनिवारी दिव्यात लवंग ठेवण्याची पद्धत: स्वच्छ दिवा घ्या, ज्यामध्ये मोहरीचे तेल किंवा तूप घाला. दिव्यात 2-3 लवंगा ठेवा. दिवा लावताना तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवा आणि तुमच्या इच्छा प्रकट करा. दिवा लावल्यानंतर दिव्याने आरती करा आणि शनिदेवाचा आशीर्वाद घ्या. शनिवारी हनुमानजी समोर लवंग जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. काही लोक कापूर घालून लवंग जाळतात, काही लोक दिव्यात 7-8 लवंग टाकतात आणि सलग 7 शनिवार जाळतात. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.